श्री महागणपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री श्री गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे दशमस्कन्धे अथैकविंशोऽध्यायः. वेणुगीत. श्री शुक म्हणतात, शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहत होता, अशा वृंदावनात श्रीकृष्णांनी गायी व गोपाळांसह प्रवेश केला. तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. त्यामुळे तेथील सरोवरे, नद्या आणि पर्वत नादमय झाले होते. श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपाळांबरोबर तेथे गायी चारीत असताना वेणू वाजवण्यास सुरुवात केली. ते वेणुगीत भगवंतांविषयी प्रेमभाव जागृत करणारे होते. ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या. हे राजा, श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी, पण उत्कट प्रेमाने मन व्याकुळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले. त्या सांगू लागल्या, गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा. त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कण्हेरीचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा पीतांबर परिधान केलेला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली आहे. त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे. बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झाले आहे. परीक्षिता, चराचराचे मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपी त्याचे वर्णन करू लागल्या आणि ते करीत असतानाच तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या. गोपी म्हणाल्या, अगं सख्यांनो, आम्ही डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यांची एवढी सार्थकता मानतो. दुसरी नाही, ती हीच की जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसह गुरे हाकीत वनात जातात किंवा परत येतात, तेव्हा वेणू वाजवणारे किंवा प्रेमळ नेत्र कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पाहावे. दुसऱ्या काही जणी म्हणाल्या, पितांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि नीलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलांचे गुच्छ आणि रंगीबेरंगी कमळांच्या माळा धारण करतात, तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखणा वाटतो. गोपाळांच्यामध्ये बसून काही वेळा जेव्हा ते गाऊ लागतात, तेव्हा रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून सांगू. अगं गोपींनो, या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदरांचे अधरामृत स्वतःच अशा प्रकारे पीत आहे की त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे. या वेणूला आपल्या पाण्याने वाढविणारे जलाशय कमळांच्या मिशाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवतप्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे भगवत भक्त आपला वंशज आहे हा विचार मनात येऊन मधुबिंदूंच्या मिशाने आनंदाश्रू ढाळीत आहेत. गडे, देवकी नंदनाच्या चरणकमळांनी सुशोभित झालेले हे वृंदावन पृथ्वीची कीर्ती चहूकडे पसरवित आहे. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवितात, तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वत शिखरांवरील पशुपक्षी स्तब्धपणे हे पाहत राहतात. तसेच जेव्हा सुंदर वेश धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवितात, तेव्हा मंदबुद्धीच्या हरणेसुद्धा ते ऐकत काळविटांसमवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्रकमळांनी त्यांची जणू पूजा करतात. स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात आणि त्यांनी बासरीवर गायलेले मधुर संगीत ऐकतात, तेव्हा मदनबाधेने विव्हळ होऊन त्या विमानातच आपले शुद्ध हरपून बसतात. त्यामुळे वेणीतील फुले गळून
जमिनीवर पडतात आहे यांचीही त्यांना जाणीव नसते, की शालू कमरेवरून निसटत आहेत याचेही त्यांना भान नसते. श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणुगीतरूप अमृत गायी कान टवकारून पितात. आपल्या डोळ्यांतून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तसेच त्यांची वासरे गायींच्या सडांतून कृष्णप्रेमाने आपोआप स्त्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. गायी या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचूप बसतात आणि पापण्या न हलवता डोळ्यांनी त्यांचे रूप माधुर्य पाहत राहतात आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात. या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव उत्पन्न झाला. तेच हे भोवरे. त्यामुळे त्यांचा वाहण्याचा वेगही मंदावला. त्या तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकवून त्यावर कमय अर्पण करून त्यांना आलिंगन देत आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम बाळगोपाळांसह भर उन्हात गायी चारीत आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवीत आहेत. असे पाहून कृष्णगणांच्या हृदयात प्रेम उंचबळून येते. त्या आपल्याच वर्णाच्या घनश्यामावर आपल्या शरीराचेच छत्र धरून त्यांच्यावर तुषार रूप पुष्पवर्षाव करतात. जेव्हा या भिल्लिणी कृष्णांना पाहतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते. त्यावेळी त्या गोपींच्या वक्षस्थळावरील जे केशर श्यामसुंदरांच्या चरणांना लागलेले असते ते श्रीकृष्ण जेव्हा गवतावरून चालतात तेव्हा त्याला चिकटते. त्या भाग्यशाली भिल्लिणी ते त्या गवतांच्या काड्यांवरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात. अशा प्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात. अगं गोपींनो, हा गोवर्धन भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. धन्य आहे याचे भाग्य. श्रीकृष्ण बलरामांच्या चरणकमळांचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदित होतो पहा. हा गोपाळ आणि गाई यांच्यासह या दोघांचाही मोठा सत्कार करतो. तो त्यांना पाणी देतो, गायींसाठी गवत देतो, विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो. अगं सख्यांनो, जेव्हा हे डोक्याला गायीची धार काढते वेळी पायाला बांधण्याची दोरी गुंडाळून आणि खांद्यांवर फासा टाकून गोपाळांबरोबर गायींना एका वनातून दुसऱ्या वनात हाकत जातात आणि त्याच वेळी मधुर बासरीही वाजवतात, तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात आणि अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात. वृंदावन विहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर अनेक लीलांचे आपापसात वर्णन करता करता गोपी तन्मय होऊन जात. अध्याय 21 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे पूर्वार्धे वेणुगीतं नामैकविंशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.